नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आता सुभेदारांचं घर सोडून चैतन्याच्या घरी राहायला जाणार आहे. आणि त्याचबरोबर इथे प्रतिमा आता संपूर्ण सुभेदार कुटुंब यांना एकत्र करून आता सायलीने त्या घरासाठी काय काय केलंय, तर इथे पूर्ण जी कल्पना या सगळ्यांना सायलीच्या उपकारांची जाणीव करून देते आणि सांगते की सायली किती चांगली मुलगी आहे, तुम्ही तिच्याबद्दल एवढा मोठा गैरसमज कसा काय निर्माण करून घेतलात. आणि इथे प्रतिमाने आता सायलीच्या उपकारांची जाणीव करून दिल्यानंतर संपूर्ण सुभेदार कुटुंबाला आपले अश्रू आता अनावर झालेले असतात. तर इथे प्रतिमाने त्यांना जे काही सांगितलेलं असतं ते सगळं सत्य असल्यामुळे आता सगळ्यांना आपल्या चुकीची जाणीवसुद्धा झालेली असते. आणि त्यामुळे आता या सगळ्यातून खूपच पॉझिटिव्ह असं घडलेलं असतं. ते म्हणजे कल्पना सायलीला माफ करायचं ठरवते आणि पुन्हा एकदा मानाने सुभेदारांच्या घरी आणण्याचा निर्णय घेते. आणि सगळेजण आता जाऊन इथे सायलीला मानाने घरीसुद्धा घेऊन येतात. पण अचानक असं काय घडतं की अर्जुनला सुभेदारांचं घर सोडावं लागतं आणि प्रतिमाला आता सगळ्यांची समजूत काढावी लागते. सायलीची बाजू, अर्जुनची बाजू सगळ्यांसमोर मांडावी लागते. हे सगळं कशासाठी घडतं, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे कल्पना आता खूपच जास्त चिडलेली असते आणि त्याच्यामध्ये अर्जुन येतो आणि सायलीची बाजू घेऊन सगळ्यांना आता शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. सायलीची बाजू सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन म्हणत असतो की तुम्ही सायलीला हाताला धरून घराबाहेर काढलत. तुम्ही म्हणताय की सायली माझी बायको नाही आहे, पण सायली माझी बायको आहे. आम्ही रीतिरिवाजाने सगळे आम्ही रिच्युअल्स फॉलो केलेले आहेत आणि मंदिरामध्ये आम्ही गुरुजींनासुद्धा बोलावून आम्ही विधिवत लग्न केलेलं आहे. तर तुम्ही जर त्या कागदाच्या तुकड्याला मान देत असाल तर मंदिरामध्ये केलेल्या लग्नाला का नाही, असा प्रश्न आता अर्जुनने सगळ्यांना विचारलेला असतो. कल्पना म्हणते की तू वकील आहेस ना, तुझी वकिली तू कोर्टामध्ये दाखवायची, इथे घरामध्ये नाही. आम्हाला शब्दामध्ये पकडायची गरज नाही आहे. तू मंदिरामध्ये जरी लग्न केलं असलंस तरीसुद्धा ते 1 वर्षापुरतंच मर्यादित होतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की ते लग्न जर तुम्ही व्हॅलिड धरत नाही मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तरी व्हॅलिड का धरता. तेव्हा अर्जुन इथे म्हणत असतो की सायलीला हाताला धरून घरातून बाहेर काढलं, तिची एकटीची चुकी नव्हती, चुकी माझीसुद्धा होती. मग मला तुम्ही घरातून हाकलून का दिला नाहीत. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, अर्जुन सायलीची बाजू घेऊन तिची वकिली करायची गरज नाही आहे, कळलं ना तुला. तरीसुद्धा इथे अर्जुन म्हणत असतो की मम्मा, या सगळ्यामध्ये सायलीची काहीच चुकी नाही आहे. मीच तिला ही डील करायला सांगितली होती कारण तिला एका वकिलाची गरज होती आणि मला एका अशा मुलीची गरज होती जी प्रामाणिक असेल, ती मला फसवू शकत नाही, माझ्या कुटुंबाला फसवू शकणार नाही, अशा मुलीची तेव्हा मला गरज होती. कारण तुमच्या प्रेशरखाली मला तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांना शांत करण्यासाठी मला सायलीबरोबर लग्न करावं लागलं होतं. कारण तन्वीबरोबर लग्न करून मला माझी लाईफ स्पॉईल करायची नव्हती. तेव्हा इथे तुमच्या प्रेशरखाली येऊनच मी हा निर्णय घेतला होता की मी 1 वर्षासाठीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करेन. पण तो निर्णय मी तेव्हा त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून घेतला असला तरी आता सायली माझ्यासाठी इतकी महत्त्वाची आहे की आयुष्यभरासाठी मला तिच्याबरोबर राहायचं आहे. मला लाईफ टाईम सायलीबरोबरच राहायचं आहे आणि तिलाच माझी बायको म्हणून सगळीकडे मला मिरवायचं आहे. तेव्हा कल्पनाला खूप राग येतो. कल्पना म्हणते, माझ्यासमोर सायलीचं नाव देखील घेऊ नकोस. आणि ती आता स्वतःला रूममध्ये कोंडून घेते. ती म्हणते की या घरामध्ये सायलीचं नाव माझ्यासमोर कुणीही घेणार नाही. अर्जुन, तू सुद्धा नाही. मला सायलीचं सुद्धा तोंड बघायचं नाही आणि मला तुझं सुद्धा तोंड बघायचं नाही आहे. तुम्ही दोघांनी माझी फसवणूक केली आहे, माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला आहे. एवढं मोठं सत्य माझ्यापासून तुम्ही लपून ठेवलं. तेव्हा इथे आता कल्पनाने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं. खूप उशीर होतो तरीसुद्धा कल्पना काही बाहेर यायला तयार नसते. अर्जुन म्हणत असतो की मम्मा सॉरी, मी पुन्हा सायलीचं नाव नाही घेणार, पण प्लीज तू दरवाजा उघड. तेव्हा इकडे आता कल्पना कुणाचंही ऐकायला तयार नसते. पूर्णाईचं सुद्धा ऐकत नाही आणि प्रताप काकांचं सुद्धा. तरी ते सगळेजण आता दार हे ठोठावत असतात पण तरीसुद्धा कल्पना दरवाजा खोलत नाही. म्हणून अर्जुन घाईघाईने प्रतिमाला फोन करतो. कारण प्रतिमा आणि कल्पना ह्या
ह्या दोघीजणी मैत्रिणीसुद्धा असतात. त्याच्यामुळे अर्जुनला त्यावेळेला प्रतिमाला बोलवावंसं वाटतं, कारण ती एकमेव अशी व्यक्ती असते जी कल्पनाला समजावू शकते, तिच्याशी ती बोलू शकते. तेव्हा प्रतिमासुद्धा आता अर्जुनचा फोन गेल्यानंतर घाईघाईने सुभेदारांच्या घरी येते आणि लगेचच कल्पनाच्या रूमच्या बाहेर जाते आणि तिला म्हणते की कल्पना, दरवाजा उघड, मी प्रतिमा आली आहे. तू आता माझ्यासाठी सुद्धा दरवाजा उघडणार नाही आहेस का? आपण एवढ्या वर्षाच्या मैत्रिणी आहोत. 20-22 वर्ष आपण दोघीजणी एकमेकींपासून जरी वेगळ्या राहिलो असलो तरीसुद्धा आपल्यातलं बॉन्डिंग, आपल्यातलं प्रेम काही कमी झालेलं नाही आहे. आपण त्यावेळेला जशा गप्पा मारायचो तशा गप्पा आपण आताही मारू शकतो ना. तुझा माझ्यावरती जर विश्वास असेल तर तू प्लीज माझ्यासाठी तरी हा दरवाजा उघड आणि मला आतमध्ये येऊ दे. आणि तुझ्या मनात काय चाललंय ते मला एकदा ऐकू दे तरी. माझ्याशी तरी निदान बोल, बाकी कुणाशीही तू बोलू नकोस. तेव्हा कल्पनाने आता प्रतिमाच्या सांगण्यावरून दरवाजा उघडलेला असतो. तेव्हा प्रतिमा जाते आणि म्हणते, काय हा वेडेपणा, सगळेजण तुझी किती काळजी करतायत. अगं तू सगळ्यांसाठी किती महत्त्वाची आहेस, तुला माहिती नाही आहे का? तेव्हा कल्पना म्हणते, मला नाही माहिती. या घरामध्ये माझं काय अस्तित्व आहे तेच मला कळत नाही आहे. माझ्या मुलाने आणि माझ्या सुनेने मला 1.5 वर्ष 2 वर्ष मला अंधारात ठेवलं. लग्नाबद्दलचं सत्य माझ्यापासून लपून ठेवलं, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मला त्या दोघांचं तोंड बघायची सुद्धा इच्छा उरलेली नाही आहे गं. तेव्हा इथे अर्जुन आता कल्पनाचं बोलणं ऐकतो आणि त्याला वाटतं की ममाला माझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. माझं तोंड बघावं लागेल म्हणून ममा बाहेर येत नाही आहे. मग त्यापेक्षा मी आता इथे राहतच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की ममा, तुला जर माझं तोंड बघायची इच्छा नाही आहे ना, मग मी इथे नाही राहणार. आणि अर्जुन आता घर सोडून जायला निघतो. पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन, अरे कुठे जातोयस तू, की तुलासुद्धा आता या घरामध्ये राहायचं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, ज्या घरामध्ये सायली नाही, ज्या घरामध्ये ममाला माझं तोंड बघायचं नाही, त्या घरामध्ये मी राहून काय करू. आणि सगळेजण माझा धुस्वासच करणार आहात ना, कारण तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मताप्रमाणे जे काही खरं खोटं ते ठरवले. आमचं म्हणणं तुम्हाला कुणाला ऐकायचंच नाही आहे. मग मी बाजू तरी माझी काय मांडू, किंवा सायलीने सुद्धा तिची बाजू मांडली नाही, तुम्ही ऐकूनच घेतलं नाही. मग मी या घरामध्ये राहत नाही, मी आता जातो आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, मी कुठेही जाईन पण इथे नाही राहणार. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे यार असं काय करतोयस तू. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही चैतन्य, मी इथे नाही राहणार आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, थांब मग मी सुद्धा येतो तुझ्याबरोबर. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, चैतन्य तू कशाला, तू राहणं इथे. तेव्हा इकडे चैतन्य म्हणत असतो की नाही, तुम्ही दोघांनी जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं तेव्हापासून मी तुमच्याबरोबर आहे. मग आता ह्या वेळेला मी तुला एकटं कसं सोडू. मी तुझा मित्र आहे, तुझ्याबरोबर मी नेहमी राहणार, तुझ्या सुखामध्ये सुद्धा आणि तुझ्या दुःखामध्ये सुद्धा. तेव्हा चैतन्य म्हणतो की चल, कुठे जायचं गरज नाही आहे. जसं मी हक्काने आपल्या या घरामध्ये राहत होतो ना, तसं तू हक्काने आता माझ्या घरी यायचं. ते सुद्धा आपल्या दोघांचंच घर आहे. तेव्हा अर्जुन आता चैतन्याबरोबर त्याच्या घरी निघून जातो. तेव्हा इकडे आता कल्पना शांत झालेली असते. त्यानंतरला तिला घर आता खायला उठतं, कारण घरामध्ये जे लोक चैतन्य निर्माण करणारे होते, सायली, अर्जुन, चैतन्य, हे तिघेही आता घरामध्ये नसतात. तिघेही घरातून गेलेले असतात. तेव्हा कल्पनाला सायलीबरोबर घालवलेले किचनमध्ये जे क्षण असतात, जे हॉलमध्ये त्याने मजा मस्ती केलेली असते, सणासुदीला ती तयार झालेली असते आणि सगळं घर तिने व्यवस्थित सजवलेलं असतं. सगळ्यांचं सगळं जे प्रेमाने सायली करत असते, ह्या सगळ्या गोष्टी आता कल्पनाला आठवत असतात, पूर्णाजीला आठवत असतात. आणि अर्जुन तर त्यांचा नातू, घरातला मुलगा, आता तोच नसताना घरामध्ये चैतन्य कसं येईल. त्याच्यामुळे घर हे खूपच जास्त सुनं झालेलं असतं. तेव्हा इथे आता प्रतिमा पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी येते आणि म्हणते की कसे आहेत तुम्ही सगळेजणं. तेव्हा सगळेजण नाराजच असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते, सायली, अर्जुन घरामध्ये नाही, चैतन्यसुद्धा नाही, आता तो सुद्धा गेला ना अर्जुन बरोबर. घर कसं सुनं झालं आहे ना. ते तिघेजणं असायचं तेव्हा घरामध्ये कशी चैतन्य असायचं, रौनक असायची, पण आता तसं काहीच नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, का गं आत्या, मी घरात आहे, अजून बाकीचं सगळेच आहेत, मग तुला घर भरलेलं वाटत नाही आहे का. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते, अगं तुम्ही सगळेजण आहात, पण अजून आपल्यातली महत्त्वाची माणसं कुठे आहेत, ती तर नाही आहेत ना. तेव्हा इकडे आता अस्मिता तर गप्पच बसते. तेव्हा अस्मिता म्हणते की ते दोघंजणं गेलेत ना, त्यांच्या चुकीमुळे गेलेत, त्यांना कुणी इथून जायला सांगितलं नव्हतं. तर इकडे प्रतिमा म्हणत असते की तुम्ही सगळ्यांनी अर्जुन आणि सायली या दोघांची बाजू तर ऐकूनच घेतली नाही. सायली एवढी वाईट आहे का. बरं, सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरामध्ये सून म्हणून आली, पण तिने वाईट असं काय केलं ते आता मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. की ती या घरामध्ये आली आणि घराचं हे नुकसान झालं, असं काही सायलीने केलं आहे का.
तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की पूर्णाजी, अगं तूच म्हणतेस ना की आपण 22 वर्षे एकमेकींपासून दूर होतो, कारण माझा अपघात झाला होता गाडीचा आणि मग तुम्ही मला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आशा होती की मी परत येणार आहे, पण मी आले का? जेव्हा अलिबागला सायलीने मला बघितलं तेव्हा अलिबागला सायली एकटी आली, फक्त एकटी. तिने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. रात्री ती एकटी आली आणि तिने मला घेऊन सुभेदारांच्या घरी आली आणि तिने तुमच्या सगळ्यांबरोबर माझी भेट घालून दिली. मग सायलीमुळे जर आज मी तुम्हाला भेटली आहे, सायलीने तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मला कम्फर्टेबल केलं आणि मग ती सायली वाईट कशी काय असू शकते, तुम्ही मला सांगा. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की त्यांची त्यांची काही मतं असतील. तिने आपल्या वडिलांसाठी, मधुभाऊंसाठी हा निर्णय घेतला होता आणि अर्जुनने तर तुमच्या सगळ्यांच्या दबावाखाली येऊनच तो निर्णय घेतला होता. जर त्याला तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं तर तुम्ही सगळेजण त्याला फोर्स का करत होतात? म्हणून तो त्याच्या सोयीने त्याने तो निर्णय घेतला होता. पण त्याच्यामुळे कुणाचं काही नुकसान तर झालं नाही ना. त्या दोघांनी निर्णय घेतला आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. मग तुमची हरकत काय आहे? तुमचं एवढंच म्हणणं होतं ना की अर्जुन सायली खरोखर नवरा बायको हवे होते. मग त्यांना जर आता खरोखर एकत्र राहायचं आहे तर मग प्रॉब्लेम कुठे आहे, असं आता सायली म्हणत असते. तेव्हा प्रतिमा म्हणते की जेव्हा मी इथे होते सायलीने माझी किती काळजी घेतली. फक्त माझीच नाही तर आपल्या घरातल्या सर्व लोकांची ती काळजी घेत होती. प्रत्येक गोष्ट ती सगळ्यांच्या हातामध्ये देत होती. मग ती मुलगी वाईट कशी काय असू शकते? तिने कधी चोरी केली, कुणाला काही उलटसुलट बोलली, कुणाचा अपमान केला? काहीच नाही ना. तिने एक रुपयासुद्धा खर्च करताना 10 वेळा विचार केला. मग सायली वाईट कशी काय असू शकते? तुम्ही तिला एवढे का रागवलात मला तेच कळलं नाही. आणि घरातून जर बाहेर हाकलायचंच होतं तर सायलीची एकटीची तर चुकी नव्हती, अर्जुनची सुद्धा होती ना. मग तुम्ही अर्जुनला सुद्धा या घरामधून का नाही हाकललं? असा भेदभाव तुम्ही का केलात? तेव्हा इथे आता प्रतिमाने सायलीने जे जे काही सगळ्यांसाठी केलं होतं या सगळ्याची जाणीव आता सगळ्यांनाच करून दिलेली असते. त्यामुळे इथे आता सुभेदारांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात, कारण त्यांनासुद्धा त्याची जाणीव होते की सायलीने खरंच कुणाचं काही नुकसान तर नाही केलं. ती या घरामध्ये नासून म्हणून आली आणि सगळ्यांची लाडकी झाली. हळूहळू तिने सगळ्यांची मनं जिंकली. म्हणजे जणू काही ती खरोखरच सून आहे अशा पद्धतीने सगळ्यांचं सगळं तिने प्रेमाने केलं, सगळ्यांची मनं जिंकली. पण आपण तिला काय दिलं? तर इथे आता प्रतिमाने सगळ्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिलेली असते. अर्जुनची आणि सायलीची बाजू सगळ्यांसमोर मांडलेली असते आणि ती म्हणते की तुम्हाला जर अर्जुनचं सुख बघायचं असेल तर एकच मार्ग आहे, तुम्ही सायलीला या घरामध्ये घेऊन या. या घरातलं चैतन्य परत येईल असं प्रतिमा म्हणते. त्यामुळे इथे कल्पनाने आता निर्णय घेतलेला असतो की प्रतिमा तू बरोबर बोलतेस, मला सुद्धा माझी चूक कळली आहे आणि आता जर आपल्याला बघायचं आहे की ते दोघंजण एकमेकांवरती प्रेम करतात तर ते एकत्र कशा पद्धतीने राहतात हे सुद्धा आपल्याला बघता येईल. तेव्हा इथे प्रतिमा हिने आता पटवून दिलेलं असतं की सायली इथे नाही आहे तर अर्जुनला सुद्धा राहण्यामध्ये रस नाही आहे. तो सुद्धा निघून गेला कारण त्याला सायलीची सवय झाली आहे. त्याला सायलीबरोबर राहायचं आहे, आयुष्यभर बायको म्हणून त्याला तीच हवी आहे. मग तुमची हरकत काय आहे? तुम्हाला सुद्धा सायली सून म्हणून हवीच होती ना. तेव्हा इथे आता कल्पनाला तिच्या चुकीची जाणीव होते आणि ती म्हणते ठीक आहे प्रतिमा, आपण जाऊन सायलीला घेऊन येऊया. तेव्हा कल्पनाने पुन्हा एकदा सायलीला मानाने सुभेदारांच्या घरी आणण्याचा निर्णय हा सगळ्यांनी मिळून घेतलेला असतो.